श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती वंदातीत गगन सदृश्य तत्वमस्यादि लक्षम एक नित्य विमल मचल सर्वासी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नामामी. जय जय श्री जगरक्षका जया जयी भक्तपालका. जय जय कमिलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय श्री सागर विलासा मायचक्र चालका अविनाशा शेषयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जया जयी गरुड वाहना. जया जयी कमललोचना. जया जयी पतित पावना. रमरमना विशेषा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित. तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्यवंदन. दंतपक्ती कुंतगळ्या समान शुभवर्ण विराजित. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभनी विशेष. वत्सल छनांचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभयमान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमिकल सुंदर अति जेथ विद्या त्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती मूळ चननी तोची पै जानू पर्यंत कर शोभिती. मनगटी कंकणे विराजती कर कमलाची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे. कासे कासीला पितांबर वद्धुतले समान तेज अपार. कर्दळी स्तंभा परी सुंदर अभया जया दिसतती. तेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती. त्याते अहोरात्र धाती नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित साध्य रांगा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मांडित वर्णित वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णित थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमावर. तेथे पामर मी काय जो सकळ विश्वांचा जाणती. समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमुतया तया महाविष्णूचा अवतार. गदवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्येचा सागर 64 कलाचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातारा भक्तपालक दयाळू. मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यरंभी जाना. करीती ज्यांच्या नामस्मरण त्यांच्या वरद प्रसादे नाना. ग्रंथरचना करीती कवी त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवे हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमियेली. मूढमती ती अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञानिती किमिर नाशक अविद्ये कानन छेदक. जो सुबुद्धीचा प्रकाश विद्या देक गुरुवर्य. ज्यांची या कृपा करोने सचिचे लाभे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ सद्गुरु राजा आपणाची. 9 मास उद्धरवी पाळिले प्रसवंदने ती सोशिले कौतुके करुणी वाढविले. रक्षिले आजवरी जनजिनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियले. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासीही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीन रात्रंदिन.
त्यांचे त्रिभुनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र आर्यवर्ती आर्यपुत्र. वैभहीन झाले अपार दारिद्र्य दुखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानित वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरा उत्तर नास्तिकमय भारतखंड जहाले. नाना विद्या कला अस्तलागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिकमतावादी मातले आर्य धर्म विरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अर्त्रिकुमार. अक्कलकोटी सांचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी. कोण वर्णाश्रय धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योगिजले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जहालो. किंवा अफाट गगना समान आघाद आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलीक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी. किंवा खाद्यत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसे असी माझी आळ बाळ जानुनी लढीवळ. पुरविता तू दयाळा दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नेसेनी. ऐसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ. पाहून आर्यजन समस्त संतोषतली निश्चये. ऐसी एकोनी अभयवाणी संतोष झाला माझी यामनी. यशस्वी होओनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती हो. आता नमुद साधू वृद्ध जासी नाही भेदाभेद. ते स्वत्व सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नामिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावत्स नामिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवीत मान. तयाचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नामित वरद प्रसादा कारणी. अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी. आपण हृदयास राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्यवान. श्रवणी सादार बैसले महापंडित आणि चतुर. ऐसे श्रोत समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न ए शुद्ध. नाही पढलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जिरी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी जे कडेन न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह तितुकेच द्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोन चरणी आपुल्या करीतसे. स्वामीच्या लीला बहुत
असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेल समुद्रास त्या महदती तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञानी अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा टाकोनी बद्धाजुळी करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी दयाळा निमित्त मात्र विष्णू कवी शंकर तेजे कैसा सहस्त्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राजा पद कल्लहर विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव सांचार रुची तेथे घालितसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री समस्तु शुभं भवति।